हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण 4 मार्क्स क्वेश्चन्स पाहणार आहोत. पहा, फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे आपल्याला. इफ द 90th टर्म ऑफ एन AP इज 0. आपल्याला 90th टर्म दिलेली आहे आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. 29 टर्म इज डबल द 90th टर्म. 29 टर्म ही 90th टर्मच्या डबल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आपल्याला काय दिलेलं आहे. T9 टर्म इज 0 हे आपल्याला दिलेलं आहे. आता T9 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, म्हणजेच n ची व्हॅल्यू काय आहे. देअरफॉर n इज इक्वल टू 9. n ची व्हॅल्यू काय असणार आहे. 9. वी नो दॅट. आता आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. पहा, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. n ची व्हॅल्यू आपण 9 पुट करू. T9 इज इक्वल टू a प्लस a ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, तसंच ठेवू आपण. प्लस n ची व्हॅल्यू किती आहे. 9 मायनस 1. d ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, तसंच ठेवू d. देअरफॉर T9 इज इक्वल टू a प्लस 9 मायनस 1 किती येईल. 8d. आणि T9 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0 इज इक्वल टू a प्लस 8d. हेच आपण कसं लिहू शकतो. a प्लस 8d इज इक्वल टू 0. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे. पहा, या ठिकाणी लिहून घेऊ आपण. टू प्रूव्ह T29 इज इक्वल टू डबल द 90th टर्म. 2 इंटू T19. डबल म्हणजेच काय. 2 इंटू T19. हे आपल्याला काय करायचं आहे. प्रूव्ह करायचं आहे. मग आता आपण T29 ची व्हॅल्यू काढून घेऊ. 29 टर्म दॅट इज n इज इक्वल टू 29. म्हणजेच n ची व्हॅल्यू किती असणार आहे. 29 असणार आहे. आता आपण या फॉर्म्युल्यामध्ये n ची व्हॅल्यू 29 पुट करू. a प्लस n मायनस 1 इंटू d. n ची व्हॅल्यू 29 पुट करू. T29 इज इक्वल टू a प्लस n मायनस 1. यांची व्हॅल्यू किती आहे. 29. 29 मायनस 1 इंटू d. a आणि d ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, तसंच ठेवायचं. देअरफॉर T29 इज इक्वल टू a प्लस 29 मायनस 1 किती येईल. 28d. देअरफॉर T29 इज इक्वल टू a प्लस, आता हे 28d आपण कसं लिहू शकतो. पहा, 8d प्लस 20d. कसं लिहिलं आपण. 28d 8d प्लस 20d. जर आपण याची ॲडिशन केली तर किती मिळेल आपल्याला. 28d. देअरफॉर T29 इज इक्वल टू, आता आपण a प्लस 8d पाहिजे होतं आपल्याला, म्हणून आपण 28d ची फोड करून लिहिलं 8d प्लस 28d. कारण a प्लस 8d ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली आहे. 0. मग या ठिकाणी आपण a प्लस 8d च्या ठिकाणी काय करू. 0 पुट करू. 0 प्लस 20d. रिझन काय येईल. फ्रॉम इक्वेशन 1. देअरफॉर T29 इज इक्वल टू 20d. हेच कसं लिहू शकतो आपण. T29 इज इक्वल टू 2 इंटू 10d. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता आपण T90 टर्म काढून घेऊ. 90 टर्मची व्हॅल्यू काढून घेऊ. दॅट इज 90 टर्म म्हणजे यांची व्हॅल्यू किती असणार आहे. 19. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. या फॉर्म्युल्यामध्ये आपण यांची व्हॅल्यू 19 पुट करू. T19 इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 म्हणजेच 19 मायनस 1 इंटू d. देअरफॉर T19 इज इक्वल टू a प्लस 19 मायनस 1 18d. देअरफॉर T19 इज इक्वल टू a प्लस, आता हे 18d कसं लिहू शकतो पहा आपण. 8d प्लस 10d. 8d प्लस 10d केल्यानंतर किती मिळेल आपल्याला. 18d. देअरफॉर T19 इज इक्वल टू, आता a प्लस 8d ची व्हॅल्यू किती आहे. a प्लस 8d ची व्हॅल्यू किती आहे. 0. म्हणजेच a प्लस 8d या ठिकाणी आपण 0 लिहू. 0 प्लस 10d. रिझन काय येईल. फ्रॉम इक्वेशन 1. देअरफॉर T19 इज इक्वल टू 10d. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता फ्रॉम इक्वेशन 2 and 3 काय लिहू शकतो पहा आपण. T29 इज इक्वल टू 2 इंटू 10d. हेच आपण कसं लिहू शकतो पहा. T29 इज इक्वल टू 2 इंटू, आता 10d म्हणजेच काय आहे. T19 आहे. म्हणजेच आपण 10dच्या ठिकाणी T19 लिहू शकतो. T19 म्हणजेच काय मिळालं आपल्याला. T29 इज इक्वल टू 2 इंटू T19. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की T29 टर्म ही 90th टर्मच्या डबल आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं.
पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. द पेरीमीटर ऑफ अन आयसोस्केलस ट्रायंगल इज 24 सेंटीमीटर. आपल्याला एक आयसोस्केलस ट्रायंगल सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपण फिगर काढून घेऊ. रफ फिगर काढत आहे मी या ठिकाणी. हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे. याचा पेरीमीटर आपल्याला दिलेला आहे 24 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड्स. आता आयसोस्केलस ट्रायंगल आहे म्हणजे याच्या 2 साइड्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आता कॉन्ग्रुएंट साइड्स आपण एक्स कन्सिडर करू. या दोन कॉन्ग्रुएंट साइड्स आपण एक्स कन्सिडर करू. ट्रायंगलचा बेस या वाय कन्सिडर करू. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा. द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड्स इज, म्हणजेच एक्सची लेंथ किती असणार आहे पहा. एक्स इज इक्वल टू 30 सेंटीमीटर लेस दॅन, म्हणजेच काय करायचं, -13 लेस दॅन टॉईस द लेंथ ऑफ इट्स बेस. बेस किती आहे वाय, याचे टॉईस पेक्षा 13ने लेस आहे, म्हणजेच काय 2y - 13. कॉन्ग्रुएंट साईड किती मिळाले आपल्याला, x इज इक्वल टू 2y - 13. मग आपण पेरीमीटर म्हणजे काय, या 3 साईड्सची ॲडिशन दिलेली आहे आपल्याला 24 सेंटीमीटर. मग त्यामध्ये आपण ही एक्सची व्हॅल्यू पुट करू आणि एक्झाम्पल सॉल्व करू. सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आपण बेस काय करू, y सेंटीमीटर कन्सिडर करू. लेट द बेस ऑफ ॲन आयसोस्केलस ट्रायंगल बी y सेंटीमीटर अँड 2 कॉन्ग्रुएंट साइड्स बी x सेंटीमीटर, आणि 2 कॉन्ग्रुएंट साइड्स आपण x सेंटीमीटर कन्सिडर करू. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला. द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड्स इज 30 सेंटीमीटर लेस दॅन टॉईस द लेंथ ऑफ इट्स बेस. कॉन्ग्रुएंट साइडची लेंथ म्हणजे कॉन्ग्रुएंट साइड कोणते आहेत, x इज इक्वल टू 30 सेंटीमीटर लेस, म्हणजेच -13 दॅन टॉईस द लेंथ ऑफ इट्स बेस. बेसचा टॉईस, बेस किती आहे y, याचा टॉईस म्हणजेच 2y, म्हणजेच कॉन्ग्रुएंट साईड बेसपेक्षा 13ने कमी आहे. म्हणजेच काय मिळालं आपल्याला इक्वेशन, x इज इक्वल टू 2y - 13. आता आपल्याला पेरीमीटर दिलेला आहे ट्रायंगलचा 24 सेंटीमीटर. लिहून घेऊ आपण. द पेरीमीटर ऑफ ॲन आयसोस्केलस ट्रायंगल इज 24 सेंटीमीटर. देअरफॉर, आता पेरीमीटर म्हणजेच काय, ट्रायंगलच्या तिन्ही साईडची ॲडिशन, म्हणजेच x + y इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. x + y इज इक्वल टू 24. आता एक्ससाठी आपल्याला काय व्हॅल्यू मिळाली, 2y - 13. 2y - 13 प्लस एक्सची व्हॅल्यू 2y - 13. 2 कॉन्ग्रुएंट साईड्स आहेत, म्हणजे 2 टाइम्स काय येईल, 2y - 13 प्लस y बेस इज इक्वल टू 24. आता 2y + 2y + y किती येईल पहा. 2 + 2 4 + 1 5y -13 - 13 किती येईल, -26 इज इक्वल टू 24. आता हा -26 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मायनस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. देअरफॉर 5y इज इक्वल टू 24 + 26. देअरफॉर 5y इज इक्वल टू 24 + 26 किती येईल पहा. 6 + 4 10 0 कॅरी फॉर 1 2 + 2 4 + 1 5 50 येईल. आता हा 5 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर y इज इक्वल टू 50 डिवाइड 5. 5 1 जार 5 5 10 जार 50. देअरफॉर y इज इक्वल टू 10, म्हणजेच yची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 10. म्हणजेच आयसोस्केलस ट्रायंगलचा बेस किती मिळाला, 10 सेंटीमीटर. आता आपण एक्सची व्हॅल्यू काढून घेऊ. x इज इक्वल टू 2y - 13. x इज इक्वल टू 2y - 13. याच्यामध्ये आपण yची व्हॅल्यू पुट करू. 2 × y, yची व्हॅल्यू किती मिळाली 10 -13 इज इक्वल टू 20 - 13 किती येईल 7. म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 7. म्हणजेच आयसोस्केलस ट्रायंगलच्या कॉन्ग्रुएंट साइड्स काय मिळाले आपल्याला 7 सेंटीमीटर. देअरफॉर द कॉन्ग्रुएंट साइड्स ऑफ ॲन आयसोस्केलस ट्रायंगल आर 7 सेंटीमीटर अँड बेस इज 10 सेंटीमीटर. बेस किती मिळाला आपल्याला 10 सेंटीमीटर आणि कॉन्ग्रुएंट साइड्स काय मिळाल्या 7 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं.